दादूसाठी एवढी मिठाई आणलेली आहे. 3 प्रकारच्या मिठाई आणलेल्या आहेत. ओ मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड, त्याची युनिक मिठाई आणलेली आहे. त्यातच एवढा वेळ गेलेला आहे. त्याच्यामध्ये सब्जा बी घातलेला आहे आणि खडीसाखर पण घातलेली आहे. म्हणा माझा कट्टापा दिसत आहे. आणि सत्व बनवलं, आटलं थोडंसं सत्व. गोशाळेत पण जा बरं का. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी दादूच्या डब्यापुरता स्वयंपाक केलेला आहे. आणि या इथं मी दादूचा टिफिन सुद्धा पॅक केलेला आहे. त्याच्या टिफिनसाठी मी ब्रोकलीची भाजी केलेली आहे. ब्रोकलीची भाजी, चपाती. बाकी आज एक खास विशेष दिन आहे. तो म्हणजे आजच्या दिवशी मी एका गोंडस बाळाला जन्म दिलेला. आणि तो बाळ म्हणजे कहा गया है मेरा बच्चा, तुम्हाला दाखवते. गोंडस बाळ आजा बेटा. आज माझ्या गोंडस बाळाचा जन्मदिवस आहे तिथीनुसार. आणि आजची तिथी आहे वैशाख महिना आणि षष्ठी तिथी. गोंडस बाळ आज दादूचा तिथीनुसार जन्मदिवस आहे. आता त्याचं औक्षण करते. अगोदर त्याला कॉलेजला जायचं आहे. लेट हो रहा है मेरा बच्चा. तुला तिथीनुसार जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा, मेरा बेटा. चला औक्षण करते. बाकी इथे मी औक्षणाचं ताट सुद्धा तयार केलेलं आहे. आणि फोंडेजीने दादूसाठी एवढी मिठाई आणलेली आहे. 3 प्रकारच्या मिठाई आणलेल्या आहेत. हांजी बैठिये बेटा. माझा वाढदिवस 25 तारखेला पण येणार. तारखेनुसार 25 ला रे, पण आज तिथीनुसार 22 तारखेला आलेला आहे. आता उशीर होते. चला ते हांजी हांजी बैठो बैठो बैठो, जल्दी करो. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु तुम जियो हजारों साल. ओम भट्ट स्वाहा. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीक्षाय मंगलाय तनोहर. दादावर पुष्पवृष्टी केली जात आहे. बघा किती सुंदर प्रकारे आम्ही जन्मदिवस साजरा केलेला आहे दादूचा. सकाळ सकाळी कुठली मिठाई? नवीन 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 वाली मिठाई. ये मैदे की बेटा, शायद ऐसा लग रहा है. मग आता काय ठीक आहे, खायचंय? ही मिठाई दुधाची. नाही नाही ते बाहेर. अगं खा. तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. तुला खूप यश लाभो, तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही माझी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे. अंजी अक्का माझ्या बाबा यशवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा. और खाली ये मिठाई ले. खा. ये पूरी खाली. युनिक मिठाई आणलेली आहे फोंडेजीने दादूसाठी आज. बाकी संध्याकाळी मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक करते. आता पण तुझ्या आवडीची भाजी केली. 25 तारखेला काय रे, काउंट डे काउंट होतात. तू किती वर्षाचा पूर्ण होशील 25 ला? 22 वर्षाचा. 23वा लागेल. 1.5 वर्षाचा. अरे मिठाई कशी सांग की. टेस्टी का? काय जे वेगळंच आहे. हा, पप्पांना धन्यवाद दे. बालुशाहीचा प्रकार येतो है ना. ड्रायफ्रूट आहे त्याच्यात. ड्राईफ्रूट्स. बाबू आजा मेरा पुत्र इधर, तुझको भी खिलाती हूँ. 1 साल के बाद तू भी आया था दादू के बाद. ये इथं बस. ये 2 मिनिट बस. खा 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 मिठाई खा. मनाला जिमला जायचं आहे. ठीक आहे, आराम से गाडी चला लो बेटा. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आज माझा सगळा स्वयंपाक लवकर झालेला आहे. रोज नाही होत. रोज काय करते मी, दादूसाठी अगोदर डबा बनवते, त्याच्यानंतर व्यायाम करते आणि नंतर मग उरलेला स्वयंपाक करत असते. पण आज तसं नाही केलं. आज कंटिन्यू स्वयंपाकच केला. त्याच्यामुळे आज स्वयंपाक लवकर झालेला आहे. किचन सुद्धा मी लागली स्वच्छ करून घेतलेलं आहे. बरं वाटत आहे किचनवरचं काम लवकर संपलं ते. बाकी आम्ही आमच्या सगळ्यांचे जन्मदिवस हे तिथीप्रमाणे साजरे करत असतो. कारण ज्या तिथीला आपण जन्मलो ना, दुसऱ्या वर्षी ती तिथी त्या जन्मलेल्या तारखेला येत नाही. तिथी ही अगोदर येत असते, तारीख पुढे जात असते. आणि तसेही आपण आपल्या देवी देवतांचे जन्मदिवस हे तिथीप्रमाणे साजरे करत असतो. म्हणून आम्ही सगळ्यांचे जन्मदिवस हे तिथीप्रमाणे साजरे करतो. लग्नाचा वाढदिवस पण तिथीप्रमाणे साजरा करतो आणि तारखेप्रमाणे पण करतात, असं काही नाही. पण तिथी हीच आपला खरा जन्मदिवस असतो. तर दादू तर सकाळ सकाळी कॉलेजला गेलेला आहे. आता कॉलेजवरून आल्यानंतर त्याला मंदिरात पाठवते दर्शनाला देवांच्या. आत्ता फोंडेजी देवपूजा करत आहेत. फोंडेजी नैवेद्य लीजिए. माझा लबाड बच्चा जिमवरून आलेला आहे आणि
मिठाई खात आहे. कशी आहे दादूच्या बड्डेची मिठाई? गोड ना पण युनिक आहे. युनिक आहे. अच्छा, दादूच्या बड्डे दिवशी फोंडेजीने युनिक मिठाई आणलेली आहे आणि मडा पण खात आहे. आता मज्जा आहे, खालो बेटा. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. मी आणि फोंडेजी जेवण करत आहोत. मडा माझा ओट्स खाणार आहे. कोणाचे? ओट्स अणम ब्रह्मा रसम विष्णू भक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोष लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. चला, आज मी सुद्धा गोड मिठाई खाते. खाऊ युनिक खाऊ मिठाई, ते दाखव कॅमेरा. दादूच बर्थडे स्पेशल मिठाई आहे बघा. अशी वेगळी मिठाई फोंडेजीने आणलेली आहे. कौतुक खाव्याचं फिलिंग आहे. खावा आतमध्ये खावा आहे. हा बर्थडे व्हायच्या कौतुकापेक्षा मी आणले सारखं. फोंडेजीने आणलेल्या मिठाईचं कौतुक जास्त. कशाला? दुपारचे 11:15 वाजलेले आहेत आत्ता. बाकी माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता माझा म्हणा लागलेला आहे केस कापण्याच्या मागे. टक्कलच करून ठेवलेला आहे माणूस स्वतःच. हाँ म्हणा, क्यों टकला कर दिया बेटा तुमने? ऐसे ही फैशन. मजे में गरम होता है मना को बहुत ज्यादा, इसलिए टकला ही कर दिया. बाकी इथे दूध सुद्धा गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि मी आता थोडा वेळ हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करते. आता सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत. मी एवढ्या वेळ श्रीकृष्ण भजनाचं नोटेशन शोधत होते. त्यातच एवढा वेळ गेलेला आहे आणि आता माझा दादू सुद्धा कॉलेजवरून आलेला आहे आणि मी या इथे दादूसाठी लिंबू सरबत बनवत आहे. पातेल्यामध्ये थंड पाणी आहे, त्याच्यामध्ये सब्जा बी घातलेला आहे आणि खडीसाखर पण घातलेली आहे. खडीसाखर सब्जा बी थंड असते ना, म्हणून ते दोन्ही घातलेलं आहे. चला आता शरबतामध्ये लिंबू पिळते. खडीसाखर वाटून घालायला पाहिजे होती, मेल्ट व्हायला वेळ लागला. थोडंसं काळं मीठ घालते. चला, सरबत तयार झालेला आहे. दे देती हो दो नको. मी तर नाही पिणार कारण लिंबू आहे सरबतामध्ये आणि मला आंबट पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. आंबट पेय पदार्थ. चलो, शरबत शरबत. मेरा टकलू बच्चा देखिए, आज तर टक्कलच केलेलं आहे मनानं स्वतःचं. क्यों टकला किया बेटा? ऐसा ही गरम होता है. दादूशा, ये दादूडे, आज मैं तुम्हारी कितनी सेवा कर रही हूँ बेटा. काय सेवा केली? तुला डब्बा दिला हातात, शरबत, खाना. अभी शाम में तेरे पसंदीदा खाना बनाऊंगी, मनपसंद खाना बनाऊंगी शाम में तुम्हारा. काहीच नाही असं जेवण. पनीर, अरे पनीरची भाजी बनवणार आहे संध्याकाळी. घे. कैसा बना है? जबरदस्त. जबरदस्त. माँ के हाथ का शरबत है. ए टकलू, पीना. ये है कट्टापा. म्हणा माझा कट्टापा दिसत आहे. टकलू केलेला आहे, दाढी वाढवलेली आहे. फक्त कट्टापाला चष्मा नव्हता, याला चष्मा आहे. दुपारपासून आज बाहेर खूप आभाळ आलेला आहे. असं वाटत आहे की जोराचा पाऊस पडणार आहे. बाकी या इथं मी माझ्यासाठी नाचणीचं सत्व सुद्धा बनवलेलं आहे. वाटलं नाचणीचं सत्व बंद करते. या वाटीमध्ये दूध होतं म्हणून नाचणीचं पीठ 2 चमचे टाकलं आणि सत्व बनवलं. आटलं थोडंसं सत्व, क्या ही कर सकते हे. बाहेर गेलं आबाळ आलेलं बघायला आणि इकडं आटलं नाचणीचं सत्व. नाचणीची पेज सत्व काही बोलू शकतो. पापडासाठी हे पीठ तयार केलेलं नाचणीचं मी थोडंसं उरलेलं तर त्याचा असा उपयोग करत आहे मी. थोडं थंड झाल्यानंतर खाऊन घेते नाचणीचं सत्व. चला, मी आता नाचणीचं सत्व खाऊन घेते. म्हणा, तुला खायचं का बाळा नाचणीचं सत्व? नाही खाना है, ठीक है मैं ही खा लेती हूँ, क्या कर सकते हैं. खा. नाही, दादूला मंदिरात जायचं आहे, तो मला चल म्हणत आहे. बळा आबळा आले रे, खूप पाऊस येईल, तू एकटाच जाऊन ये. हे बघा, दादू आत्ता मंदिरात चाललेला आहे. बाळा, गोशाळेत पण जा बरं का, लवकर ये. आत्ता बाहेर पावसाला सुरुवात झालेली आहे. हे बघा, मोठे मोठे थेंब पडत आहेत. बापरे, काय माहीत आता किती बरसणार आहे. कासाच रिमझिम पडून जातोय, काय माहीत.
बाकी या इथं मी काल रात्री पनीर बनवलेलं आहे, तर आज संध्याकाळी पनीरची भाजी बनवते दादूसाठी खास स्पेशल. चला आता मी सुद्धा संध्याकाळचा स्वयंपाक करण्याची तयारी करते आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.